नक्कीच प्रयत्न एज अ बॅटर म्हणून खूप चांगलं क्रिकेट खेळावं लागणार आहे. समोर गोलंदाज सज्ज झालाय ॲप्पी नावाचा, प्रकाश तुंबडा नावाचा गोलंदाज, ज्याच्याकडे आपण बघू शकतो की एक कॉमन क्रिकेट असोसिएशनमध्ये सर्वाधिक जास्त मेडन विकेट षटक हाताळण्याचा पराक्रम सातत्याने ज्या खेळाडूने आपल्या नावावर कोरला गेलाय तो खेळाडू आपण पाहू शकतोय. वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिला गेलाय. 5 ओव्हरचा मॅच असेल नक्कीच, यामध्ये शंका नाही आहे. आणि नक्कीच आपण पाहिली आहे तरी ते मॅचला होती आहे सुरुवात. स्वप्न पूर्ण करायचं आहे फायनलमध्ये जाण्याचं, ज्या परीने म्हटलं जात आहे ना. हा पहिला बॉल पाहिला आपण, नक्कीच शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला होता. चांगल्या टप्प्यावर चांगल्या नियंत्रणामध्ये ऑफस्टंपच्या जवळ नक्कीच गुडलंड स्पॉट होता. चेंडूला टर्न केला गेला, एक डॉट चेंडू पाहायला मिळाला. एक चांगला स्पॉट निवडला गेला गोलंदाजीसाठी हॅप्पीने. हा तिथेच होताना पाहायला मिळते. धनराजला विचार करावा लागेल, कारण की पहिले 2 चेंडू आपण बघितले निर्धाव आले. तर पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये चेंडू वाया घालवू शकत नाहीये, कारण की या चेंडूला आपण बघू शकतो की नक्कीच चांगल्या पद्धतीने कन्वर्ट केलं, कारण की गॅप आहे, भरपूर गॅप आहे. फील्डचं बंधन आहे, ज्या परीने आपण पाहू शकतो की फील्डचं लॉकडाऊन आहे. तत्पूर्वी फायदा मिळू शकतोय आणि त्यासाठी प्रयत्न करावे लागतील, चांगला इंटेंट दर्शवावं लागेल. आता चांगला ड्राईव्ह केला जातोय, मात्र परंतु आपण पाहिलं की चांगली फील्ड झाली आहे. एक धाव होतीये, धाव मात्र कंप्लीट केली गेली. परंतु आपण पाहू शकतो की या सिच्युएशन मध्ये नक्कीच आपण पाहू शकतो की कदाचित धोका हा अतुलसाठी वाढला असता. आता पाहूया की आता येणार खरी मजा, कारण की बेस्ट वर्सेस बेस्ट अनेक वेळा एकमेकांच्या जोडीने खेळलेत, एकमेकांच्या विरोधात खेळलेत. प्लस मायनस पॉईंट माहिती आहेत दोन्ही खेळाडूंना. आता पाहिलं आपण तर नक्कीच ज्या पद्धतीने लॉंग ऑफला तैनात केलं गेलं आहे, म्हणजेच आपण पाहू शकतो की एक रणनीती असणार आहे आणि ती रणनीती मात्र साफ. कदाचित आपण पाहू शकतोय हा चेंडू आणि नक्कीच आपण पाहू शकतो की इथे या लॉंग ऑफला तैनात केलं होतं. असं वाटलं होतं की कदाचित वाईड यॉर्करच्या दिशेने मात्र नक्कीच जाण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळेल, परंतु आपण पाहू शकतो की एक चांगला टप्पा पाहायला मिळाला अतुलच्या विरोधात. हा दूर ठेवला गेला आपल्या झोन पासून. पाहिले आपण तर हे पहिलं षटक आतापर्यंत किफायती राहिलं. या पहिल्या षटकामध्ये विचार करायचा झाला तर फक्त आणि फक्त 2 धावा आल्या. आता चेंडू टाकून झालेत आतापर्यंत 4. विचार करावा लागणार आहे. उलटास मात्र पाहिला प्लस कन्वर्ट झाला नाहीये व्यवस्थित. टायमिंग टी फॉर टायमिंग तो मात्र आपण पाहू शकतो तो व्यवस्थित झाला नाहीये. 1 धाव मिळाली 5 चेंडू मध्ये आतापर्यंत 3 धावा. कदाचित आपण पाहू शकतो की इथे दिमागतीने हाताळण्याचा प्रयत्न होता, फसवण्याचा प्रयत्न मात्र पाहतो यावेळेला हुशार होता अतुल, कारण की ज्या परीने क्षेत्ररक्षण सजवलं होतं मात्र त्याला भेदला गेला. आपण पाहिलं तर यावेळेला खाली क्षेत्र निवडलं गेलं आणि एक चांगला टेक्निकली साऊंड सिस्टमने पेश केलेला एक नजाकत भरा शॉट चौकार पाहायला मिळाला आणि या चौकाराने धावसंख्या पोहोचली गेली 7च्या आकड्यावर. वेलकम बॅक सगळ्यांचं स्वागत. सेमीफायनलचा मॅच पाहतोय आपण. गजानन स्मृती सावंतपाडा विरुद्ध आपण पाहतोय या कावदेवी कोल्ही. पहिले षटक समाप्त झाले. अतुलने थोडासा नक्कीच इम्प्रेसिव्ह शॉट खेळला गेला आणि ऊर्जाचा संचार करणारा तो शॉट जर पाहायला मिळाला. एकंदरीत पहिले षटक समाप्त झाला जे कॉलेज एंड कडून हाताळलं गेलं. आता पाहूया आपण की पोमन एंड कडून गोलंदाजी करत असताना दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज सुनील रावत आपल्याला जरूर पाहायला मिळेल आणि सुनीलकडे सुद्धा तितकीच चांगली विविधता गोलंदाजीमध्ये आहे आणि त्याच विविधतेचं प्रत्यक्षात उदाहरण देत असताना गोलंदाजी आज दिवसभरामध्ये संपूर्ण त्यांनी केली सुद्धा आहे. परंतु या मॅच मध्ये आपण पाहिलं की टॉस जिंकून सर्वप्रथम बॉलिंग चूज केली आहे, मात्र आपण पाहू शकतो की फायदा किती मिळेल. शॉर्टपुलचा फटका पाहायला मिळतोय यावेळेला. अतिशय जबरदस्त फटका पुल आणि सक्सेसफुल होताना पाहायला मिळतोय. चेंडू एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर गोल. 4 धावा.
सुनील राऊतकडे अनुभव आहे, परंतु आपण पाहू शकतो त्या अनुभवावर थोडासा हवी होताना पाहायला मिळतं यंगस्टर. चपळीने म्हटलं जाते ना, तुम्ही किती हुशार लोकांसोबत बसा, परंतु अनुभव काय आहे तो मैदानात उतरल्याशिवाय मिळत नाहीये. पुन्हा एकदा यावेळेला पाहिलं आपण तर शतरक्षक होता, यावेळेला तितकं चांगलं टायमिंग झालं नव्हतं. फाईन लेग मध्ये आपण होतो 38 सर्कल मध्ये एक सप्पा चेल निर्माण झाला होता, परंतु आपण पाहिलं की बिग वाले मिस्टेक झाले तिथे शतरक्षकाच्या माध्यमातून, उत्तमच्या माध्यमातून मिसफील्ड झाली आणि त्याचंच प्रत्यक्षात उदाहरण पाहायला मिळालं की इथे जेल ड्रॉप झाला आणि जेल ड्रॉप झालाय म्हणजे जीवनदान मिळालं आणि मात्र त्या जीवनदानाचा जास्त फायदा घेता आला नाही. फक्त एक धाव घेतली आहे. आता पाहिली आपण की स्ट्राईक घेतली आहे अतुलने स्वतःकडे. डावखुराचा खेळाडू आहे. एक शेवटचा बॉल खेळला गेला होता, एक चौकार लगावला गेला होता. आत्मविश्वास वाढला गेला. आत्मविश्वास वाढला गेल्यानंतर आपण पाहू शकतो की आता आपल्या टीमसाठी या ओव्हरमध्ये नक्कीच थोडासा आक्रमक खेळ दाखवण्याचा प्रयत्न करत असताना पाहायला मिळू शकतोय. कदाचित आक्रमकता दर्शवण्याचा प्रयत्नामध्ये हवेत फटका खेळला गेलाय. स्वतःवर नियंत्रण नव्हते या फटक्यामध्ये ताकद नव्हती, कमी पडली आणि एक चांगला कॅच पकडला गेला काऊ करण्याच्या दिशेने अक्षयच्या माध्यमातून आणि महत्वपूर्ण पहिला धक्का इथे दिला जातोय गजानन स्मृती सावंतवाडा या टीमला. दिवसापूर्वीच आपण पाहिलं मागे गणेशोत्सव पाहायला गेला, परंतु आपण पाहू शकतो की सध्या मैदानाच्या आतमध्ये चुनेती निर्माण झाली आहे आणि ती स्वीकारावी लागेल. न्यू आलेला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटर्सचा आपण विचार करायचा झाला तर वैभव तुम हलक्या हाताने टेम्परामेंट दर्शवला गेला जात आहे. हो, यावेळेला पाहिलं आपण तर नक्कीच डायरेक्ट हिट झाला होता. रनआउटची संधी मात्र नक्कीच आपण पाहिली, अपील केली होती, फेटाळली गेली. पंचांनी म्हटलं गेलं की खेळाडू इन झालाय आणि हेच पाहायला गेलं की थोडीशी नजर हटली आहे क्षेत्ररक्षकांची आणि लगेच आपण पाहिले की दुसरी धाव सुद्धा कंप्लीट केली गेली आणि आता सकारात्मक विचार दर्शवला गेलाय, एक चांगला इंटेंट दर्शवला गेला. एक या वेळेला प्रेझेंट ऑफ माइंड हे दर्शवताना पाहायला मिळू शकते कदाचित या इनिंग मध्ये, कारण की षटकाचा जर विचार केला तर दुसरं षटक आहे. चेंडू टाकून झाले आतापर्यंत 39 चार चेंडूमध्ये सुनीलने पाहिल्या पण तर 7 धावा खर्च केल्यात. एक विकेट मात्र जरूर मिळवला गेलाय, परंतु 2 चेंडू शिल्लक आहेत अजून सुद्धा. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न, नक्की जागा बनवण्याचा प्रयत्न केला होता. बॅकफुटला जाऊन नक्कीच आपण पाहिलं तर एक तेज तर्रार चेंडू आणि पडल्यानंतर खाली राहिला तेज आणि त्यामुळे आपण पाहू शकतो की इथे जो शॉट एक्झिक्यूट करायचा होता तो यशस्वी झाला नाहीये. डॉट चेंडू पाहायला मिळतोय कुठेतरी. आपण पाहू शकतो की डॉट चेंडूने मनामध्ये घर केला आता फलंदाजाच्या आणि तेच पाहायला मिळालं. मनामध्ये घर केलं, मजबूर केलं. डान्सिंग डाऊन दी ट्रॅक येऊन खेळण्याचा प्रयत्न, इनसाइड आउटचा फटका, टिप एक्स्ट्रा कव्हरच्या पलीकडे. हा चाललाय चेंडू सीमारेखा पार आणि हा आलाय चौकार. 18 समाप्तीनंतर तिसरे षटक कोणाच्या हातामध्ये दिला जाईल हे पाहावं लागणार आहे. आणखी या वेळेला आपण जर विचार केला तर ऑप्शन्स तर आहेत, तर संजय आहे, कोणतरी गणेश आहे, परंतु अप्पे येते याचाच अर्थ आपण पाहू शकतोय की विकेटची दरकार असणार आहे. आणि त्याच अनुषंगाने आपण पाहू शकतोय की आपल्या टीमला जर नक्कीच
संकटापासून वाचवायचं असेल तर सध्या तरी विकेट मिळवावी लागते आणि त्याच अनुषंगाने गोलंदाजी करावी लागेल. आणि महत्त्वपूर्ण षटक आपण पाहिलं ना तर स्वतः घेऊन येत असताना पाहायला मिळत आहे. सलामीला गेलेला फलंदाज आपण बघितलं तर धनराज अजून सुद्धा मैदानाच्या आतमध्ये उभा आहे, परंतु दुसऱ्या बाजूने आपण पाहू शकतो की आता फक्त उभा राहून नाहीये तर चांगला खेळ करून सुद्धा नक्कीच आपल्या टीमला पुढे घेऊन जावं लागेल. अन्यथा बॅटिंग लाईनअप आपल्याकडे भरपूर आहे, ज्यामध्ये विश्लेषण करायचं झालं तर अनेक चांगले खेळाडू आहे, पण या वेळेला सिच्युएशनला सांभाळावं लागेल. पहिलाच बॉल आणि त्रिफळ उद्ध्वस्त, क्लीन बॉल्ड. मी म्हणत होतो की तिसऱ्या षटकामध्ये अपे आला, याचाच अर्थ आपण बघितलं की इथे विकेटचे दरकार आहे आणि विकेटसाठी याला विकेट मिळवली गेली. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होताना पाहायला मिळतोय. वैभव दळवी आपण पाहिला तर आणखीन एक चांगला यंगस्टर खेळाडू आपण पाहतोय, त्याच्याकडे सुद्धा आपण बघितलं तर चांगली क्षमता आहे. ॲज अ बॅटर म्हणून आपण पाहिलं, ॲज अ बॉलर म्हणून चांगलं क्रिकेट सातत्याने खेळत आलेलं आहे, परंतु या सिच्युएशनला मात्र नक्कीच थोडं सांभाळून खेळ करायचं आहे, कारण की तिसऱ्या षटकाच्या नक्कीच पहिल्याच बॉलवर आपण धनंजयला गमावलंय आणि त्यामुळेच आपण पाहू शकतो की इथे आणखीन विकेट आपल्याला गमवायचं नाही आहेत. मॅचमध्ये आपण पाहू शकतो एक चांगला फाईट बॅकवाला टोटल निर्माण करायचं, त्याच्यासाठी आपल्याला चांगला इंटेंट दर्शवावं लागेल, चांगला खेळ करावा लागेल, चांगली पार्टनरशिप महत्त्वपूर्ण गोष्ट आहे ती बिल्डअप करावी लागेल. हा दूर खेळण्याचा प्रयत्न केला होता, पाहावं लागणार आहे. हा बॉल मात्र वाईड बॉलचा इशारा मात्र येताना पाहायला मिळतोय. खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. अशोक राऊत सरांच्या माध्यमातून हा इशारा मात्र जर मिळाला गेला. धीम्या गतीने टाकला होता, मात्र आपण पाहू शकतो गती कमी केली होती, मात्र कटर चेंडू होता आणि तेच पाहिलं गेलं आपण तर नक्कीच हा वाईड बॉलचा इशारा त्यांना पाहायला मिळाला. धावसंख्या पाहिली आपण 19. हलक्या हाताने या वेळेला काय केलंय, अगदी सहज फ्रीडम डिलिव्हरी केली आहे आणि परतताना पाहायला मिळते वैभव. विकेटचं पतन. डबल माइंड मध्ये झाला तत्पूर्वी आपण पाहू शकतो की जाता जाता आपण पाहू शकतो ज्याप्रमाणे जो शॉट खेळला गेला मारुकी सोडी, त्यानंतर अंतिमच्या क्षणाला विचार केला की खेळण्याचा, परंतु आपण पाहू शकतो की ज्या फटक्यासाठी जिथे फील्ड तैनात केली होती आणि त्याच्या हातामध्ये झेल मात्र पाहायला मिळाला आणि महत्त्वपूर्ण झटका मात्र दिला गेला. आपण पाहू शकतो की इथे लागोपाठचा झटका म्हणावा लागेल, कारण की या षटकामध्ये आपण पाहिलं की एक वाईड नंतर पुन्हा एकदा झटका लागला गेला. हो हो, या वेळेला वॉट कॅच. विकेटचं पतन वारंवार होताना पाहायला मिळते आणि तेच चर्चा केली की विकेटसाठी हा गोलंदाज झाला आणि त्यालाच विकेट देताना इथे यशस्वी ठरतात फलंदाज, हेच म्हणावं लागेल. परिणे आपण पाहू शकतो इथे विकेट आणि विकेट गमावले जात आहेत. मागील 3 चेंडूमध्ये आपण बघितलं एक वाईट सुद्धा आलाय, परंतु 3 विकेट सुद्धा गमावले गेलेत. धनराज आपण पाहिला, किरण पाहिला आपण, त्यानंतर वैभव पाहिला, चांगले विकेट गमावले गेलेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय इथे अभिषेक. रिव्हर्सचा फटका, वाह वाह वाह, व्हॉट अ शॉट. आणि यावेळेला पाहिलं आपण
लगातो आबाद आणि यावेळेला आबाद हा आला चौकार. डावखुरादाचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला आणि नक्कीच डावखुरादाच्या खेळाडूच्या विरोधात ही सोच आपण पाहिली आहे, ही सकारात्मक सोच पाहायला मिळाली. अभिषेकच्या माध्यमातून आपण बघितलं तर पहिला बॉल खेळत असताना नक्कीच बिंदास आपण बघू शकतो फ्रेम माइंडने चार्ज केला. आपण पाहिला तर त्या चेंडूवर एक चांगला फटका पाहायला मिळाला, रिवर्सचा फटका यशस्वी होताना पाहायला मिळाला. 4 धावा. नक्कीच आपण पाहू शकतो की कधीपासून ज्या गोलंदाजाने हवी पूर्णपणे गोलंदाजी केली होती त्या हवीपणाला दडपण मात्र जे पूर्णपणे झुगारून दिले या चौकाराने. धावसंख्या पाहिली आपण 23च्या घरामध्ये इंटर होत असताना पाहायला मिळत आहे. चेंडू टाकून झाले त्या षटकातील आतापर्यंत 4. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता मात्र नक्कीच थोडंसं नियंत्रण ठेवावं लागणार आहे कारण की उर्वरित षटकाचा खेळ अजून सुद्धा समोर आहे. इथे आपण बघितले तर इथे विकेट ठेवली तर संधी जास्त मिळेल परंतु आपण पाहू शकतो कुठे ना कुठे थोडंसं मी म्हणेन घाई करण्याच्या प्रयत्नामध्ये पाहायला मिळाले परंतु आपण हरकत नाहीये. प्रत्येकाचा विचार वेगळा असतो, प्रत्येक खेळाडूचा आपण म्हणतो सोच वेगळी असते. त्याच अनुषंगाने चोरकस मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा पलटवार झाला. इथे गोलंदाजाचा चांगलं षटक पाहायला मिळालं मिस्टर आपेचं आणि या षटकामध्ये आपण पाहिलं 3 विकेट मिळवले गेले, कोणतरी धावा खर्च केले आपण पाहिलं तर 5 आणि एक कम्फर्टेबल षटक पाहायला मिळेल कारण की या षटकामध्ये आपण पाहिलं की पूर्णपणे नियंत्रण ठेवलं बॅटिंग करणाऱ्या टीमवर. 3 षटकाचा खेळ समाप्त झाला. फळकावर पाहिलं आपण तर 23 धावा. आता शेवटचे 12 चेंडू असतील आणि या 12 चेंडूमध्ये किती धावा येतील आणि किती धावांचा टार्गेट मात्र सेट केलं जाणार आहे पाहायला विसरू नका. हा टेनिस क्रिकेटचा रण संग्राम गजानन स्मृती चषक 2024. घेऊ एक छोटासा म्युझिकल ब्रेक. डिझेलला संधी देवा गाणं ऐकूया आणि त्यानंतर मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक करूया. नक्कीच आपण पाहिलं की 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय मात्र चुका झाल्या. तिसऱ्या षटकामध्ये विकेट गमावले गेले ज्या परिणाम म्हटला जाते ना कि शाम सूरज को ढलना सिखाती है, क्षमा परवाने को चलना सिखाती है. गिरने वालों को होती है तकलीफ लेकिन ठोकर ही तो इंसान को चलना सिखाती है. यावेळेला जी लागलेली ठोकर होती ती तिसऱ्या षटकामध्ये आपण बघितलं की तिथून काहीतरी शिकलं असेल फलंदाजाने मात्र यावेळेला आपण पाहिलं की शिकल्यानंतर आता मात्र लढावं लागेल. ज्या परिणाम म्हटलं जात आहे ना की शिवबा लढला म्हणून महाराष्ट्र घडला आणि या वेळेला लढावंच लागेल आपल्या टीमसाठी एक चांगला टोटल शो देण्यासाठी. बॅटिंगसाठी संजय गोलंदाजी मार्कवर पहिलाच बॉल सरबॅटच्या साईने चांगला फटका एक्झिक्यूट केलाय परंतु मात्र शतरक्षकाला भेदू शकला नाहीये. शतरक्षक पाहिला आपण तिथे तैनात होता, फक्त टायमिंग केली होती, ताकदची कमतरता जाणवली आणि त्यामुळेच आपण पाहतोय की मोठा विकेट मात्र इथे मिळतोय आणि वैभव तुमची पारी मात्र इथे संपुष्टात. धन्यवाद डीजे. इथे नक्कीच आपण पाहू शकतो की वैभवचा विचार एक चांगला होता, सकारात्मक, मात्र ताकद नव्हती त्या फटक्यामध्ये, फक्त टायमिंग केला होता आणि ताकदची कमतरता जरूर जाणवली आहे. नक्कीच या फटक्यामध्ये तुम्ही ताकद प्रदान केल्यास ते एलिव्हेशन प्रॉपर दिला असतं तर कदाचित हा षटकार पाहायला मिळाला असता परंतु आपण पाहिले विकेट मिळाली. ज्या परिणाम आपण बघितलं की धक्का दिला गेला महत्वपूर्ण. राज घाटाल मैदानाच्या आतमध्ये आलाय मात्र आल्या आल्या पहिल्याच बॉलवर आपण पाहतोय की मोठा धमाका करत असताना पाहायला मिळत आहे. मैदानाच्या आतमध्ये स्वागत केलं इथे संजयचं या मोठ्या फटक्याने. धन्यवाद डीजे. ज्या परिणाम आपण बघितले की राज आक्रमक गिर्यादरी खेळण्यासाठी दाखल झालाय आणि नक्कीच यासाठी ओळखला जातो मिस्टर राज घाटाल नावाचा खेळाडू. परिस्थिती कोणतीही असो मात्र त्या परिस्थितीला कशाही स्थितीतून हाताळण्याची क्षमता ठेवणारा खेळाडू.
पाहिलं यावेळेस आणखी एक चांगला फटका. वाडा फ्लाइटेड शॉट हा षटकार. ज्यादा करो कोशिश हमेशा ज्यादा करो, किस्मत रूटे लेकिन हिम्मत ना टूटे, इतना अपना मजबूत इरादा करो. मजबूत इराद्याच्या साहाय्याने मात्र खेळत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय मिस्टर राज घाटल नावाचा खेळाडू. आणि त्याच इराद्याने तो मैदानाच्या आतमध्ये सध्या ते दाखल सुद्धा झालाय. त्याला स्वतः माहिती आहे की माझ्या टीम साठी काय करायचं मला. ऑन साइडला पुन्हा एकदा खेळायचा प्रयत्न. फाईन लेगला बीट करणारा चेंडू चालला डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 2 षटकारानंतर आणखी एक मोठा हल्ला झाला तो म्हणजे चौकार. ज्या परीने हा चौकार आलाय त्या परीने आपण पाहिला ना तर आपल्या टीम साठी सातत्याने आक्रमक रवैया ज्याने वापरला गेलाय, आक्रमक इराद्याने खेळ करताय. मात्र हा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. एक विचार आहे, एक ध्येय आहे, एक लक्ष्य आहे. त्या परीने म्हटलं जाते ना जीतेंगे ये वादा करो कोशिश हमेशा ज्यादा करो, किस्मत टूटे लेकिन हिम्मत ना टूटे, इतना अपना ये मजबूत इरादा करो. आणि त्याच अनुषंगाने मात्र खेळत असताना पाहायला मिळत आहेत. पुढचा फटका पाहायला मिळतोय, एक्झिक्यूट केला जातोय. बॉडीचा वापर मात्र या वेळेला पाहतोय पाठ दाखवली होती क्षेत्ररक्षकाने चेंडूला. मात्र त्या परीने म्हटलं जातं की मुश्किलों का अगर सामना करोगे तो जीत पाओगे और पीठ जाओगे तो मात पाओगे. आणि मात दिली आहे क्षेत्ररक्षकाला आणि हा चेंडू चौकाराच्या दिशेने निघून जातोय. मोठे षटक पाहायला मिळालं. हे मोठ्या षटकाने आपण पाहिलं तर धावसंख्या पोहोचली गेली 43च्या घरामध्ये. मोमेंटम थोडासा शिफ्ट झालाय. टीम मीटिंग होताना पाहायला मिळाली आणि त्या टीम मीटिंग मध्ये आपण पाहिलं तर काय झालं, थोडीशी चर्चा रंगली गेली आहे. चर्चा का रंगली गेली त्याचं सुद्धा एक प्रमुख कारण आपण पाहू शकते की नक्कीच आता ज्याप्रमाणे जो मोमेंटम शिफ्ट केला गेला तो मोमेंटम तोडायचा असेल तर आपल्याला या षटकामध्ये नक्कीच चांगली इकॉनॉमिकल गोलंदाजी करायला हवी. हा कदाचित त्या मीटिंगमध्ये विषय झाला असावा, परंतु 2 बॅटर सुद्धा हेच विचार करत असतील या स्लॉगरच्या षटकामध्ये ना नक्कीच रोग सको तो रोग लो हाच विचार करायचा. प्रत्येक बॉलवर मात्र हवी व्हायचं आहे. आता गोलंदाजी ट्रॅक वर पाहूया. विकास यादव गोलंदाजी ट्रॅक वर येताना पाहायला मिळतोय. ज्या परिणाम म्हटलं जाते ना मुश्किल तो कुछ भी नहीं इस दुनिया में, जरा हिम्मत तो कर, ख्वाब बदल जाएंगे तुम्हारे हकीकत में. थोडी कोशिश तो कर, कोशिश करावी लागेल आणि नक्कीच कोशिश केल्याशिवाय तुम्हाला काही मिळणार नाहीये. एक चांगलं वेल फिनिश मिळायचं आहे, कोशिश ते करावी लागेल, मोठेवाले प्रयत्न करावे लागतील. पाहूया आपण आपल्या टीम साठी नक्कीच एक चांगलं लक्ष्य गाठायचं आहे. सध्या तरी विश्लेषण करायचं झालं तर शेवटचे 6 चेंडू असतील, 43 धाव फलकावर ऑलरेडी आहेत. मंजिल को पाने की चाह रखने वाले लोग हर नामुमकिन काम कर देते हैं, क्योंकि वही तो लोग होते हैं जो पानी पर भी पत्थर के पुल बांध दिया करते हैं. अभिषेकच्या बॅट मधून शॉट चांगला आहे, क्षेत्ररक्षक पुढे आला, नजर हट्टी आणि दुर्घटना घटी, चुकला आणि चेंडू सीमा पार. षटकार. कार्तिक बॉल. क्या बात आहे, काय स्वागत केलंय विकास. कदाचित विकासच्याच बॉलिंगवर आपल्या टीमचा विकास करण्याचा माणसाने येतो इथे अभिषेक दर्शवत असताना पाहायला मिळतोय. धावसंख्या पाहिली आहे पण होती कुठे आणि चालली आहे कुठे. 49च्या घरामध्ये इंटर करत असताना पाहायला मिळते. एक आता चांगल्या स्थितीमध्ये चालत असताना पाहायला मिळत आहे.
एकंदरीत विचार करायचा झाला तर या षटकातील 5 चेंडू शिल्लक असतील आणि अभिषेकने मी तर म्हणेन लक्षवेधी कामगिरी केली आहे. त्याच्याकडे नक्कीच लक्ष असणार आहे या संपूर्ण सोडून दिलाय चेंडू. पाहावं लागणार आहे. पंच नक्कीच सहमत आहेत का? पंच सहमत आहेत का? नक्कीच आपण पाहू शकतो या वेळेला वाईट बॉलचा इशारा मात्र येताना जर पाहिलंय मी इथे कुठेतरी आपण पाहिलंय की सल्ला दिला जातोय राजच्या माध्यमातून की 50 धावा कंप्लीट झाल्या ती या वाईट चेंडूच्या साहाय्याने एक्स्ट्राच्या साहाय्याने 50 अप. आणि मी तर म्हणेन की जे हवं होतं ते मिळालं. कदाचित ते चर्चा करत होते की 50चा टोटल तरी गाठावा लागेल आणि ते होताना पाहायला मिळत आहे. अभिषेक पुढे मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. हवेत चेंडू पाहायला मिळतोय. चेंडूच्या खाली शतरक्षक आलेत मात्र 2 शतरक्षकाच्या माध्यमातून बिग मिस्टेक. काय झालंय काय काय चाललंय काय ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या तर नक्कीच पाहिल्या जात आहेत. कॅप्टन जर विचार करायचा झाला तर नक्कीच आपण पाहू शकतो गणेश आहे परंतु मात्र प्रकाश लोखंडे यांचा जर आपण विचार केला तर त्यांच्याकडे प्रकाशजी तुंबडे यांच्याकडे आपण विचार केला तर त्यांच्याकडे फोकस केला तर नक्की सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात त्यांच्या माध्यमातून ॲपीच्या माध्यमातून. हे काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत मिसफील्ड भरपूर झाले कारण की एक षटकार सुद्धा पाहायला मिळाला ज्यामुळे शतरक्षकाचं नियंत्रण नव्हतं. झेल सुटले गेलेत मिसफील्ड झाली आहेत आणि भरपूर फटका बसू शकते या सगळ्या गोष्टींचा आणि सगळं पाहिलं गेलंय ॲपीच्या माध्यमातून. आता राजच्या माध्यमातून हा मोठा तडाखा सरळ लोकांच्या डोक्यावरून सीधा तीर घाव गंभीर षटकार. पहा आता कितीवर पोहोचलं गेलंय तर 59 वर. क्या बात आहे कारण की पहिल्या 2 षटकामध्ये किती धावा होत्या 18 धावा होत्या. त्यानंतर आपण पाहू शकतो की जो गिअर चेंज करण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळाला चौथ्या षटकापासून खास करून मित्र म्हणेन चौथ्या षटकापासून मोमेंटम आपल्या बाजूने चेंज केला. या वेळेला पुन्हा एकदा मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न मिस टाइम झाला. स्वतः गोलंदाज विकास येतोय झेलच्या खाली मात्र या वेळेला पाहिले सफलता विकासला जरूर मिळाली. एक चांगला फलंदाज मात्र बाद करण्यामध्ये यश मिळते पाहिला पण तर इथे विकासला आणि राज सारखा खेळाडू मात्र बाद करण्यामध्ये यशस्वी झाला. राजची खेळी आपण बघितली तर शानदार पाहायला मिळाली कारण की या खेळीच्या जोरावर 7 चेंडू मध्ये 26 धावा आणि ज्या परीने आपण पाहिलं तर एक गरज होती ज्या इनिंगची आणि ती इनिंग त्याने पेश केली आपल्या टीमसाठी. नक्कीच मी तर म्हणेन की 23 या धावसंख्येवर 5 फलंदाज बाद झाले होते. त्यानंतर पार्टनरशिप झाली आपण पाहिली तर एक योग्य पार्टनरशिप आणि त्याच योग्य पार्टनरशिपच्या जोरावर मी तर म्हणेन की एक चांगल्या स्थितीमध्ये आता जाणवतोय गजान स्मृती सावंतवाडा टीम. अजून सुद्धा 2 चेंडू शिल्लक आहेत या इनिंग मध्ये. मैदानाच्या आतमध्ये मयूर दाखल झालाय. मयूरकडे सुद्धा ती क्षमता आहे परंतु आपण पाहिलं या वेळेला मी तर म्हणेन की 2 चेंडू मध्ये जरी 2 धावा आल्या तरी सुद्धा एक चांगला टोटल म्हणू शकतोय कारण की एक चांगल्या टोटलच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळालाय. चांगला शॉट मात्र एक पेश केला गेला होता मयूरच्या माध्यमातून. आपण पाहू शकतो की 2 धावा जरूर मिळतील. 2च्या व्यतिरिक्त जास्त काही मिळणार नाहीये. नक्कीच आपण पाहू शकतो की चांगलं इंटेंट दर्शवला गेला अभिषेक कडून. जास्त मी तर म्हणेन की ते कदाचित अभिषेक स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करायला हवा होता मात्र त्याने नक्कीच केला नाहीये. तिथे एकंदरीत विश्लेषण करायचं झालं तर शेवटचं असेल आता. हो स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कॉटन बॉलची संधी आणि कंप्लीट केली आहे. सरप्राईज झाला होता. अपेक्षा सुद्धा नव्हती वाटलं सुद्धा नव्हतं की गोलंदाजाला माझ्या फॉलो थ्रू मध्ये जय येईल आणि मी म्हणेन की नक्कीच चांगला विकेटच्या साहाय्याने इथे गोलंदाजाने फिनिश केलं गेलं
परंतु आपण पाहू शकतो की पहिल्या 3 चेंडूमध्ये जास्त धावा खर्च केल्या होत्या आणि एकंदरीत विचार करायचा झाला तर उर्वरित 3 चेंडूमध्ये थोडंसं मी म्हणेन की कमबॅक होताना पाहायला मिळाला गोलंदाजाचा, कारण की उर्वरित 3 चेंडूमध्ये फक्त 2 धावा दिल्या आणि 2 विकेट मिळवून दिल्या. शेवटचं षटक किती धावांचं होतं हे सुद्धा पाहावं लागणार आहे. एकंदरीत आपण विचार केल्याचा झाला 18 धावांचा षटक जर पाहायला मिळाला. धावसंख्या झाली 61 धावा आणि जिंकण्यासाठी 62 धावांचा एक लक्ष्य या मॅच मध्ये पाहायला मिळेल. कशा पद्धतीने पाठलाग केला जाईल या धावांचा, वळूया डीजेकडे गाणं ऐकूया आणि त्यानंतर मॅच सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. खजाना स्मृती चषक 2024 फर्स्ट डे आपण बघितला तर सेमीफायनलचा मॅच सामना जिंकण्यासाठी लक्ष्य आपण पाहिलं 62 धावांचा. 62 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेली जोडी गावदेवी कोहली टीमच्या माध्यमातून आपण पाहिलं तर संजय आणि गणेश. पहिल्या मॅचमध्ये 50 धावांची धमाकेदार खेळी ज्याने साकार केली तोच गणेश आपण पाहतोय. नॉन स्ट्रायकरकडे त्याला 7 मात्र संजयची या मॅच मध्ये नक्कीच पावप्लेच्या इशाऱ्याचा नक्कीच मिळतोय. पावप्लेचा इशाऱ्याचा नक्कीच इथे आमच्यापर्यंत आपण पाहू शकतो पोहोचवला गेला. एकंदरीत विश्लेषण करायचं झालं इथे तर गणेशकडे लक्ष असणार आहे. खेम्याचं पूर्णपणे गणेशकडे लक्ष असणार आहे, कारण की इन्फॉर्म बॅटर राहिलाय. इन्फॉर्म बॅटर आणि खास करून टच मध्ये राहिलाय. त्याने फॉर्म तो दर्शवला गेला. 14 बॉल मध्ये 50 धावा केल्या होत्या त्याने पहिल्या मॅच मध्ये. किरणदुमच्या समोर आपण बघितलं तर मोठे पटके खेळणं नक्कीच सोपी गोष्ट होणार नाहीये. एक लाईन, एक लेंथ, एक नियंत्रणामध्ये गोलंदाजी सातत्याने करण्यासाठी ओळखला जातो किरणदुम हा नावाचा गोलंदाज. सातत्याने आपण पाहू शकतो विकेट टेकिंग गोलंदाज म्हणून ठरत असताना पाहायला मिळते आणि खास करून तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये बॅकफुटला टॅप केला गेला. मयूर आलाय पुढे, सिंगल मिळेल. पहिले आतापर्यंत 2 चेंडू पाहिले आपण तर पहिल्या 2 चेंडूमध्ये नक्कीच एक सिंगल आली आहे. म्हणजेच आता इथून लक्ष पण पाहिलं तर 61 राहिलं. कट केला जात आहे. इनलेट कटचा फटका मात्र तेजस चांगला टेम्परामेंट दाखवत आहे. चांगला आपण पाहू शकतोय की चेंडूला फक्त कशाही पद्धतीने अडवायचं आहे. पकडलं नाही तरी चालेल, कारण की त्यांना सुद्धा माहिती आहे की चेंडू बाजूने निघाला तर जास्त धावा मिळतील आणि तोच इंटेंट दर्शवला गेला. चेंडूला आपण बघितलं फक्त अडवण्याचं काम ज्याच्या माध्यमातून होताना पाहायला मिळालं आणि या वेळेला एक चांगला विचार जर पाहायला मिळतो इथे.
तिसरा बॉल मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न पाहिला पण नक्कीच कनिष्ठ प्रयत्न होताना पाहायला मिळतात परंतु त्या प्रयत्नांना यशस्वी होताना पाहायला मिळत नाहीये यश मिळत नाहीये कारण की ज्याप्रमाणे आपण पाहू शकतो की एक विचार आहे एक निर्धार आहे मिड विकेट ह्या क्षेत्रामध्ये आपण पाहू शकतो खेळण्याचा प्रयत्न केला जातो पण परंतु किरणचे चेंडू ओळखावे लागतात की कुठे पडतायत पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय मी तर म्हणेन या वेळेला की एकाच क्षेत्रामध्ये खेळून धावा येऊ शकत नाहीये सरळ खेळला तर नक्कीच चांगला बेनिफिट मिळेल परंतु आपण पाहू शकतो की या षटकामध्ये धारदार गोलंदाजी झाली पुन्हा एकदा किरणच्या माध्यमातून 5 चेंडू फक्त 2 धावा फळकावर पाहायला मिळत आहेत लक्ष आपण पाहिलं तर सामना जिंकण्यासाठी असणार आहे आता इथून पुढे ते म्हणजेच आपण पाहिलं तर 60 धावांचं धीमा गतीने स्ट्रगल करायला लावलंय या वेळेला बाटसला एकंदरीत पहिल्या षटकाची झाली या समाप्ती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फळकावर पाहतोय आपण बिनबाद 2 ची सुरुवात मिळाली गावदे कोहली या टीमला व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स बाय मिस्टर किरण दोम आपण पाहिले तर आता मॅच कशी निर्माण झाली आहे तर 24 चेंडू आणि आता 24 चेंडू मध्ये 60 धावांची गरज आहे ज्यापरीने म्हटलं जातंय ना नेक्स्ट के पीछे भागो ना नेक्स्ट के पीछे भागो अपनी जिंदगी सेट करनी है ना तो बेस्ट के पीछे भागो आणि नक्कीच चांगल्या करण्याच्या दिशेने पळावं लागेल तरच तुम्हाला मॅच मात्र जिंकण्याची संधी मिळेल ज्यापरीने आपण पाहिलं म्हटलं जाते ना कि मंजिल को पाने की चाह रखने वाले हर नामुमकिन काम कर देते हैं क्योंकि वही तो लोग होते हैं जो पानी पर भी पत्थर के पुल बांध दिया करते हैं या वेळेला आपण पाहू शकतो की मंजिल आहे इथून पाहिलं पण तर आता 24 मध्ये 60 आणि त्या 60 करणं 15 ची सरासरी हे गाठणं नक्कीच आपण पाहू शकतो तितकंही कठीण नाही आहे आणि तितकंही सोपं नाही आहे परंतु आपण बघू शकतो मेहनत थोडीशी जास्त करावी लागेल नसीब से ज्यादा वक्त से कम कभी किसी को नहीं मिलता मेहनत करनी पड़ेगी वैभव तुम बॉलिंग ट्रॅक वर येत असताना पाहायला मिळते चांगला ड्राईव्ह वैभवच्या समोर आपण बघितलं तर फलंदाजी करणं ना भरपूर कठीण होताना पाहायला मिळत आहे भल्या फलंदाजांना आतापर्यंत आपल्या गोलंदाजीवर मी तर म्हणेन पाणी पाजलंय त्याने आतापर्यंत मी जर पाहिलं अनेक स्पर्धा ज्याच्या पाहिल्या गेल्यात एक गाव एक फॉर्मॅट असतो टीम 90 वर कॉमन संघासाठी सुद्धा खेळत असताना पाहिलं आपण तर नक्कीच चांगल्या खेळाडूंच्या समोर एक सांघिक गोलंदाजी त्या माध्यमातून होताना पाहायला मिळते आणि जितकं चांगलं क्रिकेट खेळतो तितका चांगला अनुभव सुद्धा त्याला मिळायला लागलेला आहे प्रत्येक फॉर्मॅटमधून मात्र यावेळेला पिकअप शॉट वडा डाऊन द ग्राउंड हा येतोय गणेश मनसोडे नावाचा ब्रँड मैदानाच्या आतमध्ये सिक्सर थँक्यू हलकासा जरी पुढे मेलतोय तर त्या चेंडूवर अक्षरशः तुडून पडतोय आणि तिथेच हा चेंडू मिळाला आपल्या झोन मध्ये मिळाला आता पाहिला आपण त्या नक्कीच हा चेंडू पाहिला आपण वाईड लाईनच्या जवळ म्हणजेच ज्या परिणाम आपण पाहिले तर आफ्टरच्या जवळ एक चांगलं नियंत्रण पाहायला मिळालं तर संजय नक्कीच एक सल्ला दिलाय आणि पाहिला आपण या सल्ल्याचा जर विचार करायचा झाला आपण तर एक महत्त्वपूर्ण 2 शब्दामध्ये सल्ला दिला काय दिला त्याचा फायदा किती मिळेल आणि काय सल्ला होता ते सुद्धा आपल्याला जरूर पाहायला मिळेल कारण की आपण पाहू शकतो की पॉवर प्लेचा षटक आहे आणि त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्या सल्ल्याचा फायदा कसा पद्धतीने होऊ शकतोय चांगला पिकअप शॉट पाहायला मिळतोय नक्कीच पाठीश लॉंग ऑनच्या दिशेने सिंगल धाव मात्र मिळताना पाहायला मिळेल षटकारानंतर आपण पाहू शकतो की थोडंसं आपण पाहू शकतोय की हवी होतोय की काय फलंदाज गोलंदाजावर परंतु आपण बघितलं की थोडंसं कमबॅक साधलं गेलं पुन्हा एकदा गोलंदाज वैभवने धावसंख्या पाहिली आपण 10च्या घरामध्ये
चांगला फटका पाहायला मिळतो. अगदी ब्लॉकर मध्ये चेंडू हाताळण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळालाय. वैभवचं चांगलं कलेक्शन झालंय तिथे. मात्र आपण पाहिले की रनआउट घेण्यासाठी आपण पाहू शकतो की नक्कीच तयारीत होते, परंतु चेंडूला मात्र आपण पाहू शकतो की पकडणं गरजेची बाब होती. कारण की वैभवचा हाच विचार होता की चेंडूला पकडून डायरेक्ट नॉन स्ट्राईक एंडकडे हिट करायचा, परंतु त्याआधी चेंडूला पकडणं गरजेची बाब होती. परंतु आपण पाहू शकतो की ते करण्यामध्ये यश नाही मिळालं. परंतु आपण पाहिलं की 2 धावा मिळाल्या. इथे 12 धावा फटकावर पाहायला मिळतात. 19 चेंडू आणि 50 धाव्यांची गरज असेल मॅच जिंकण्यासाठी. यावेळेला पाहिलं मिस टाइम शॉट झालाय. काही क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि तेच पाहायला मिळत आहे. हा गेलाय चेंडू सीमारेखा पार. 4 धावांचा फटका आलेला हा चौकार. वेलकम बॅक. सगळ्यांचं स्वागत पुन्हा एकदा संध्याकाळच्या 17 मध्ये DBN ला जोडलेले जे प्रेक्षक, त्या प्रेक्षकांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत करतोय. गजर स्मृती चषक 2024 आपण पाहिला. पहिला दिवस सेमीफायनलचा मॅच आपण बघितलं तर एक मोठीवाली लढाई मैदानाच्या आतमध्ये महामुकाबला आपल्याला पाहायला मिळतो. या महामुकाबल्याचं जर वर्णन करायचं झालं तर दावदेवी कोहली विरुद्ध गजानन स्मृती सावंतवाडा. एकंदरीत 18 चेंडू आणि 46 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. वैभवच्या षटकामध्ये एकंदरीत आलेल्या 14 धावा. धावसंख्येचा आपण विचार केला तर मोमेंटम थोडासा शिफ्ट झालाय. त्याचं कारण आपण पाहिलं की 2 मोठे फटके त्या षटकामध्ये येताना पाहायला मिळाला. एकंदरीत आपण पाहू शकतोय की 18 मध्ये 46 धावा अशक्य नाही आहेत या मैदानावर. त्यापरीने म्हटलं जातंय ना की ना पूछ मेरी मंजिल कहाँ है, अभी तो लंबे सफर का इरादा है, हारेंगे ना हौसला चाहे कुछ भी हो जाए, ये हमने साथियों से किया हुआ हमने वादा जो है हे फलंदाज करून दाखवतील. हुकचा फटका मिस टाइम झालाय. पाहिला आपण अभिषेक शॉट फाईन लेगला तैनात होता आणि त्याच्या हातामध्ये हा झेल सहज सोपा कलेक्ट केला जातोय आणि महत्वपूर्ण धक्का मात्र इथे दिला जातोय. पहिला धक्का पाहिला आपण दिला गेलाय गावदेवी कोहली या टीमला. एपिक प्रकाश तुंबडा मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. प्रकाश आणि मी तर म्हणेन की प्रत्यक्षात मोक्याच्या क्षणी इंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. कारण की इथे आपण पाहिली आस्किंग रन रेट वाढला गेलाय. कारण की इथे 17 चेंडू आणि 46 धावांची गरज आहे. त्या परीने म्हटलं जाते ना कि वक्त से लड़कर जो नसीब बदलते, इंसान वही जो अपनी तकदीर बदलते. आगे क्या होगा ये मत सोचो, बस खेलते रहो, क्या पता आने वाला वक्त तुम्हारी खुद तस्वीर बदल दे. लेगवर चेंडू, खराब चेंडू आणि जैसी गेंद वैसी नसीहत. पहिल्याच बॉलवर आपण पाहतोय हा चौकार लगावला जातोय किरणच्या विरोधात अप्पेच्या बॅट मधून. चेंडूवर आपण बघितलं फाईन लेगच्या दिशेने धाडलं गेलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. फाईन लेग, स्क्वेअर लेग आपण पाहिला तर नक्कीच त्या दिशेने हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. चौकार आला आणि या चौकाराने धावसंख्या पुढे सरकत असताना पाहायला मिळते. इक्वेशन आपल्याला पाहायला मिळते 16 चेंडू आणि 42 धावांची गरज. आणि ज्या परीने म्हटलं जातंय ना की कोणी साथ दिली म्हणून रडत बसायचं नसतं, तर पराभवाच्या छाताडावर पाय देऊन आपलं अस्तित्व हे निर्माण करायचं असतं. आणि कदाचित हीच ती वेळ आहे पराभवाच्या छाताडावर पाय देण्याची. आणि त्याच अनुषंगाने मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला खेळाडू म्हणजेच प्रकाश. हो, या वेळेला पाहिलं जोखीम होता या शॉट मध्ये. कारण की नक्कीच अगदी
चेंडू जिथून ट्रॅव्हल झाला होता आपण पाहिलं ना तर यष्ट्यांच्या जवळून रिस्क मोठा होता, कारण की आपण पाहू शकतो या वेळेला तो रिस्क उचलला गेला, परंतु आपण पाहू शकतो की नशीब साथ होतं, कारण की इथे जोखीम मोठा होता. साईडला खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. नक्कीच चांगला कॉन्टॅक्ट झाला नाहीये. मिड विकेटच्या दिशेने चांगलं कलेक्शन झाले, चेंडूची फेकीच झाली आहे. चांगला थ्रो पाहायला मिळाला राजघाटालच्या माध्यमातून. मिड विकेट या सीमारेषेकडून एक चांगला इंटेन दर्शवलं जात आहे. आपण पाहू शकतो या षटकामध्ये चेंडू टाकून झालेत आतापर्यंत 39 धावसंख्येचा विचार केला तर फळकळ आपल्याला पाहायला मिळतात. 21 धावा, 14 चेंडू, 41 धावांची गरज अजून सुद्धा या मैच में. 14 गेंदों में 41 रन की जरूरत अभी भी इस मुकाबले में जीतने के लिए है. कहीं ना कहीं ये कशमकश भरा मुकाबला चलता हुआ, एक बड़ी वाली कांटे की टक्कर मैदान के अंदर चलती हुई. कट करने का प्रयास था, धीमी गति से आई हुई गेंद, कहीं ना कहीं गेंदबाज चालाकी से गेंदबाजी कर रहे, बल्लेबाज को पूरी तरह से चकमा दे रहे. जिस तरह से गेंदबाजी कर रहे, गेंदबाजी में परिवर्तन ला रहे, उसी तरह से अगर देखेंगे ना तो कोई भी मौका नहीं देना चाह रहे. अपने गेंदबाजी में बेहतरीन प्रदर्शन करते हुए किरण इस बार अक्रॉस द लाइन खेलना चाहते थे. बड़ा वाला प्रयास था, अपील बड़ी वाली की थी, लेकिन अपील खारिज करते हुए अंपायर्स और बेहतरीन बिंदी गेंद के 7 ओवर समाप्त होता हुआ. अब देखेंगे कि कुल मिलाकर रन संख्या हो चुकी है 3 ओवर के समाप्ति के बाद देखेंगे तो 21 रन हो चुके हैं. इसका मतलब 12 गेंदों का खेल बचा है और 12 गेंदों में 41 रनों की जरूरत है. 12 चेंडू 41 धावांची गरज मॅच जिंकण्यासाठी. मॅच हा एक जबरदस्त धावताना पाहायला मिळेल. मॅच मध्ये जान बाकी आहे, मॅच मध्ये सर्व काही बाकी आहे. मॅच पाहायला विसरू नका. घ्या म्युझिकल ब्रेक. नक्की छान धून मात्र नक्कीच ऐकवली गेली आहे, तर जान भरली गेली या गाण्याने. मात्र या मॅच मध्ये सुद्धा तितकीच जान निर्माण आहे, कारण की 12 चेंडू आणि 41 धावा ज्या परिणाम आपण पाहू शकतो. ज्या परिणाम म्हटलं जाते ना कि अभिमान कहता है कि किसी की जरूरत नहीं पड़ेगी, लेकिन अनुभव कहता है कि समय आने पर धूल की भी जरूरत पडेगी. यावेळेला आपण पाहू शकतो की वेळ आल्यानंतर आपण पाहू शकतो की या खेळाडूला एक चांगला इंटेन दर्शवावं लागणार आहे. आपल्या टीमसाठी नक्कीच चांगला खेळ करायचं आहे, परंतु आपण बघितलं की 12-41 प्रति ओव्हरमध्ये जर विचार केला तर 20.5 ची सरासरी आहे. नक्कीच 20.5 च्या सरासरीने इथे खेळ करावा लागेल तर नक्कीच शक्य होऊ शकते. गोलंदाजी ट्रॅकवर येताना पाहायला मिळतोय अतुल ठाकरे. पहिलाच बॉल, व्हाट अ बिग हिट, ह्यूज 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 मॅक्सिमम षटकार. क्या है, मेहनत करने से मिलती है सब कुछ दोस्तों, क्योंकि इन हाथों की लकीरों में रखा क्या है. मेहनत करावी लागेल आणि मेहनत केल्याशिवाय तुम्हाला काही मिळणार नाहीये. मॅच चित्र पाहिलं आपण तर पलटताना पाहायला मिळालंय. पहिल्याच बॉलवर हा मोठा तडाखा दिलाय आणि या मोठ्या तडाख्यातून मात्र सावरावं लागेल, कारण की समोर आहे प्रकाश नावाचा एक मोठा खेळाडू. नक्कीच आपण पाहू शकतो की खेळाडू मोठा असला तरी काही हरकत नाहीये, परंतु तुमच्याकडे आपण पाहिलं की तुमच्या हातामध्ये सुद्धा हा बॉल आहे, त्याच्या हातात बॅट आहे, तुमच्या हातात बॉल आहे. नक्कीच आपण पाहू शकतो तर ज्या पद्धतीने फलंदाज जर बॅटचा वापर करत असेल तर गोलंदाजाला सुद्धा बॉलचा हा वापर नक्कीच करायला हवा आहे. परंतु आपण पाहू शकतो की इथे ज्याप्रमाणे विचार केला जातोय, सल्ला दिला जातोय वैभवच्या माध्यमातून, कारण की या वेळेला आपण पाहू शकतो ही स्थिती आहे ना तर नक्कीच खोने के लिए सब कुछ है और पाने के लिए भी है. कारण की इथून गमावलं तर एक हातातून ट्रॉफी जाईल आणि मिळालं तर आपल्याला ट्रॉफी मिळेल. परंतु आपण पाहतो या सिच्युएशन मध्ये पहिलं आपण 11 चेंडू 35 धावांची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. मॅच बाकी आहे, बाद बाकी आहे, पिक्चर बाकी आहे. ओहो व्हाट अ बॉल.
अप्रतिम अप्रतिम चेंडू. नक्कीच थ्रो आपण पाहिला की स्ट्राईक एंडच्या दिशेने येत आहे, मात्र या चेंडूला तोड नाहीये. त्या परिणाम म्हणतात ना की पत्त्यामध्ये जोकर आणि क्रिकेटमध्ये बुमराचा अचूक यॉर्कर आणि ब्लॉकलमध्ये नक्कीच हाताळण्याचा प्रयत्न केला गेला होता. यॉर्क करण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळाला, ऑफस्टंपच्या बाहेर म्हणजे ब्लॉक करण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळाला. चांगला चेंडू आपण पाहू शकते. 10-33 10-33 10-33 10 गेंदों में 33 रनों की जरूरत है. अब ये मुकाबला है ना उस स्थिति में आ चुका है. अब जिस तरह से एक्शन मोड पे आ चुके बल्लेबाज गेंदबाज भी देखेंगे तो एक्शन मोड पे है, क्योंकि हर एक गेंद पे कुछ ना कुछ लिखा जाएगा, हर एक गेंद पे कुछ ना कुछ बड़ा वाला प्रयास होने वाला है. कहीं ना कहीं रन आएंगे तो कहीं ना कहीं विकेट जाने का मौका भी मिलेगा. ये मौका मिलेगा, सब कुछ मिलेगा इस मैच में. अब यहाँ पे फ्लैश किया है बड़ा वाला गेंद है कवर की दिशा में, और क्या बेहतरीन कैच लपक लिया है मयूर बाबर का, बेहतरीन वाला कैच. ये कैच नहीं है, ये कैच नहीं है तो मैच है. और जो पकड़ लिया इस खिलाड़ी ने, अगर ये विकेट देखेंगे तो गेंदबाज का नहीं है, ये विकेट है उस खिलाड़ी का, मयूर का. और बड़ा वाला झटका लगता हुआ कावदेवी कोहली टीम को. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत कैलास, परंतु आपण बघितले की मॅच थोडीशी कठीण होताना पाहायला मिळते. 9 चेंडू आणि 33 धाव्यांची गरज. मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, लेकिन आप कोशिश भी ना करें ये भी तो गलत बात है. कोशिश मात्र ज्याप्रमाणे केली होती एप्पीची आपण पाहायला मिळाली. प्रकाशजी मात्र जो कॅच पकडला गेला अप्रतिम, आणि त्या कॅचने मात्र आपण पाहू शकतो की मॅच पुन्हा एकदा थोडंसं कठीण न होताना पाहायला मिळतोय. धीमा गतीने टाकलेला चेंडू पाहिले आपण, बॅटची काढा विकेट किपरच्या हातामध्ये. पाहिलं आपण तर बॅक टू बॅक दुसरा धक्का, कैलास आला आणि कैलास परतला. बॅटची काढा विकेटचा पतन. मध्ये येताना पाहायला मिळतात, लक्ष्मण येताना पाहायला मिळतात. मॅच कसे झाले तर 8 चेंडू आणि 33 धाव्यांची गरज आहे. इथे आपण पाहू शकतो की अतुलच्या षटकामध्ये विकेट आलेत आणि गुच्छाने विकेट आलेत, आणि त्यामुळेच मॅच आता पाहिली आहे ना की गावदेवी कोहली टीमसाठी कुठेतरी थोडंसं कठीण होताना पाहायला मिळत आहे. परंतु या षटकातील 2 चेंडू खूप महत्त्वाचे असतील. या 2 चेंडूवर 2 चांगले बिग हिट आले तर मॅच पाहिले आपण तर इथे पुन्हा एकदा ऑन होऊ शकतो, आणि त्याच्यासाठी शर्तीचे प्रयत्न हे लक्ष्मणला करावे लागतील. हा चेंडू पाहावा लागणार आहे. नक्कीच लेग स्टंपच्या जवळ पाहायला मिळत. व्हाईट बॉलचा इशारा मात्र येताना जरूर पाहायला मिळतोय. 32 धाव्यांची गरज असणार आहे आता मॅच जिंकण्यासाठी. आपण पाहिलं तर 8 चेंडू 32 धावा. मॅच ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर इथे वळवण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय, आणि नक्कीच मी तर म्हणेन की अतुलने या मॅचमध्ये ज्याप्रमाणे जे विकेट मिळवून दिले गेले आहेत आणि त्यामुळेच मॅचमध्ये थोडी पकड मोठी होताना पाहायला मिळत आहे. ते पाहिलं आपण तर थोडासा धीमा गतीने चेंडू हाताळला गेला होता. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळाला, परंतु आपण पाहू शकतो की एकदा मात्र जोर मी तर पाहायला मिळाल. मॅचचं इक्वेशन आणि सिच्युएशन बदलताना पाहायला मिळालंय, कारण की आता 7 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी आपण पाहिली आहे, नंतर 31 धाव्यांची गरज. 7 गेंदों में 31 रनों की जरूरत. अब ये मुकाबला कहीं ना कहीं मुश्किल में आता हुआ नजर आ रहा है. कहीं ना कहीं ऐसा लग रहा था कि इस मैच को जब तक एप्पी खड़े थे तब तक ऐसा लग रहा था कि पूरी तरह से अपनी तरफ खींच लेंगे, लेकिन वो एक बड़ी वाली विकेट मिली उसके बाद देखो पूरी तरह से हावी सी हो चुकी है. अब ये टॉप एज हुआ है, वहां पे तेजस ने गंवाया है मौका और बल्लेबाज को मिला चौका.
नक्कीच आपण पाहू शकतो की 6 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. ज्या अनुक्रमे विचार करायचा झाला तर मॅच आपल्या बाजूने जर पलटवायची असेल ना तर आता या षटकातील पहिले 2 चेंडू खूप महत्वाचे असतील. पहिले 2 चेंडू नक्कीच 2 मोठे बिग हिट येत आहेत, 2 मोठे फटके येत आहेत, तर मॅच आपण पाहू शकतो की पूर्णपणे ऑन होईल. ज्या परिणाम म्हटलं जात आहे ना, हिम्मत न खोना अभी है बहुत आगे जाना. जिन्होंने कहा था तुम्हारे बस की बात नहीं है, उनको भी कुछ करके इस मुकाबले में दिखाना. और कुछ करके दिखाना होगा. जैसे कहा जाता है ना कि पसीने के शाही से लेके बनने कभी कोरे नहीं होते, और जो लोग किया करते हैं मेहनत उनके सपने कभी अधूरे नहीं होते. मेहनत करनी होगी अगर इस मुकाबले को जीतना है तो. सहा चेंडू आणि 27 धावांची गरज. बाहेरच्या हातामध्ये चेंडू. स्ट्राईक हँडकडे फलंदाज लक्ष्मण. पहिला बॉल मिस केलाय. पहिला बॉल मिस केलाय याचाच अर्थ आपण पाहू शकतो की मॅच आता जिंकण्याची उमेद आहे ना थोडीशी कमी होताना पाहायला मी थोडीशी, पूर्ण नाहीये तर थोडीशी. आपण पाहू शकतो की समर्थनाचा जर विचार केला तर नक्कीच प्रत्येक संघाच्या जोडीने समर्थन आपल्याला जर पाहायला मिळते, परंतु सध्या तर या मॅच मध्ये मोठा फटका आलाय. मॅच ऑन आहे. मॅच ऑन झालाय पुन्हा एकदा, कारण की बिग हिट आलाय. बॉल खूप महत्वाचे असतील आणि त्याच पहिल्या 2 बॉल पैकी एक मोठा षटकार आला. आता 4 मध्ये 21 आहे. हा चेंडू खूप महत्वाचा असणार आहे, कारण की या अनुषंगाने आपण विचार केला तर या चेंडूवर सुद्धा मोठ्या फटक्याची गरज असेल. नाही, प्रेशर आहे, प्रेशर आहे, नक्कीच प्रेशर आहे गोलंदाजावर, कारण की त्यांना सुद्धा माहिती आहे की या मॅच मध्ये आपण जर विचार केला तर हा एक बॉल खूप काही सांगून जाऊ शकतोय. आता हवेत आहे, झेल निर्माण झालाय. वैभव दुम येतात झेलच्या खाली, झेल कलेक्ट केला गेला. आता पाहिला आपण तर मॅच अशी झाली की नक्कीच 3 चेंडू आणि या 3 चेंडू मध्ये 21 धावांची गरज. तीन चेंडू 21 धावा. डॉट चेंडू आलाय. आता पाहिला आपण तर 2 चेंडू आणि 21 धाव्यांची गरज. मॅच पाहिली आपण तर पूर्णपणे आपल्या बाजूने झुकवली आहे गजानन स्मृती सावंतवाडा या टीमने, कारण की ज्या प्रकारची बॅटिंग राहिली आणि त्याच बॅटिंगच्या जोरावर आपण पाहिला, त्यानंतर बॉलिंगच्या जोरावर आपण पाहिला प्रभावी मारा करत त्या मॅचमध्ये आपण पाहिले तर ज्या पद्धतीने खेळ मात्र करत असताना पाहायला मिळाला. एकंदरीत आता पाहिलं आपण 1 चेंडूचा खेळ शिल्लक असेल आणि एका चेंडूमध्ये 20 धावांची गरज. एक चेंडू आणि 20 धावांची गरज. पाहिला या वेळेला नक्कीच चांगला फटका, परंतु आपण पाहू शकतो की या मॅचला जिंकला गेलाय आणि फायनल मध्ये एंटर करत असताना पाहायला मिळतोय गजानन स्मृती सावंतवाडा टीम. कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन आणि हडलक गावदेवी स्पोर्ट कोहली टीम.
चांगला खेळ केला, मात्र अंतिमच्या क्षणाला मात्र कमी पडले गेलेत. आणि मॅन ऑफ द मॅच कडे आपण वळूया. त्याने 7 चेंडूचा खेळ केला आणि 26 धावांची एक दमदार खेळी ज्याने केली या मॅच मध्ये. ते खेळाडू ठरतायत म्हणजेच राज घाटाल ही इज द मॅन ऑफ द मॅच. कॉंग्रॅच्युलेशन्स गजल स्मृती सावंतवाडा टीम आणि टफ लक हार्ड लक गावदेव कोहली टीम.